हे असं चालत चालत आम्ही बिना चपलाचं कुठं चाललोय चला सांगतो व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज होता रविवार आणि रविवारचा आपला कोणता ना कोणता तरी प्लॅन असतो. मग काही त्याच्या भावाला केला पण घेतला बोलून त्याला झालं सगळे एकदा गोळा 4 व्हीलर मध्ये जायचे तरी चष्मे घालून सगळे तयार होते. हा बघा सूरज चव्हाणच्या वरचा झाक्या मारतोय. काढली गाडी रस्त्याला टाटा बाय बाय करत आपण निघालो होतो आपल्या लोकेशनच्या दिशेने. बागेश्रीवाला जसे बोकडं भरतो तसे मी गाडीत बोकडं भरले म्हणजेच आपले मित्र आणि चाललो आपल्या लोकेशनवर. 15 मिनिट गाडीत बसले ना की लगेच लागले ना भुका. मग काय आपण डायरेक्ट केवळच्या कृष्णा वेजवर पोहोचलो. त्याला म्हणलं आज फुल खर्च करून टाकू. हा इथं कृष्णा वेज बीच काही नाही, डायरेक्ट यांना वडापाव खायला आणलं आणि बिल पण राजाला भरायला लावलं. राजा एवढा डेंजर माणूस आहे, ते स्वच्छ वाटल्या घरी न्यायचा प्लॅन होता. राजाने बिल भरलं म्हणल्यावर काकांना बसला डायरेक्ट धक्का. डायरेक्ट केवळच्या ब्रिजवर उडी मारायला तयार होते. नाश्ता करून झाला होता. आता सगळे म्हणले आता चहा पाण्याला कुठेतरी थांबायला लागते. चहा कोण पाजणार याच्यावर विषय चालू होता. अरे चहा पाण्याच्या गोष्टी तुम्ही माझ्यासमोर नका करत जाऊ. वाघाचा कालच हप्ता गेलाय. वाघ आता खर्च करायला पाठी मागं पुढे बघणार नाही. चला म्हणलं तुमच्या लाखाने खर्च करतोय म्हणलं हे काय ऐकते तुम्ही. मग काय थांबलो चहा प्यायला कसं बसतं. यांना विचारलं साधा चहा घ्यायचा का तंदुरी चहा घ्यायचा. पाठी मागून सगळ्यांनी आवाज दिला तंदुरी चहा. आईला म्हणलं आता विषय खर्चाचा आहे, करावंच लागेल. चहा पिऊन गाडीतून घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन आणि निघालो आपल्या लोकेशनकडे. गाडीतून जाता जाता राजाला एका पुरीने लाईन दिली. मग काय राजू शेट टाकत सगळ्यांना नाचवायच्या तयारीत होता. मग काय झाडी काय डोंगर मोका लेखाना चालू होता. राजाचा मर्डर टाकायच्या तयारीत होतो. तेवढ्याच पाऊस आला. बसवली सगळी गाडीत. पुढे जाऊन थांबले एका मस्त ठिकाणी. मग तिथे जाऊन एक पकडला खेकडा. कुणाच्या चिठ्ठी सोडायचा ह्याचा प्लॅन चालू होता. कोणत्या ठिकाणी थांबायचं म्हणलं तर अशा प्राण्यांपासून 4 हात लांब थांबत जावा. निसर्गाचा आनंद घेत घेत आपण पोहोचलो आपल्या लोकेशनला. चपला गाडीत सोडल्या आणि चालत निघालो. तिथं जायचं म्हणल्यावर 200 मीटर गाडी लांबच पार करायला लागते आणि समोर चालत जायला लागतं. तुम्ही पण चपला गाडीत सोडा नाहीतर पुढे भरपूर चित्र असतो. पोहोचलो आपण डायरेक्ट घाटेश्वर टेम्पल म्हणजेच मावळातलं सुंदर असं एक शिव मंदिर आहे मित्रांनो. खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही पण येऊ शकता. दर्शन वगैरे घेतलं मित्रांनो. समोर 2 मिनिट चालत गेल्यावर तुम्हाला घाटेवाडी डॅम लागतो. पावसाळ्यात आला तर पूर्ण डॅम भरलेला असतो. खोले आतमध्ये जाण्याचा कोणी प्रयत्न नका करू. फक्त निसर्गाचा आनंद घ्या आणि बाहेर जा. दर्शन घेतलं, हिंडून फिरून झालं. चला म्हणलं आता निघाव तिथून. काढला डोंगरदारातून रस्ता. भूक लागली होती. चला म्हणलं आता काहीतरी जेवण करून घ्यावं. सगळे विचार करत होते व्हेज खावं की नॉनव्हेज खावं. आम्ही विचार केला नॉनव्हेज खायचं. मग डायरेक्ट पोहोचलो आम्ही शिवराज धाब्यावर. घातला कोंबड्याला हार आणि दिला कापायला. मागवली सगळ्यांनी बैलगाडा थाळी. कोंबडा कापायला दिला. कोंबडा काही एकटा आला नाही. मासे विषय सगळे घेऊन आला. पुढे भरून झालं जेवण. सगळ्यांना सुस्ती आली. चला म्हणलं आता घराकडे निघलोच होतो. तेवढं झालं इथं रस्त्यावर ऍक्सिडेंट. गाय आडवी आल्यामुळे 3 गाड्या एकमेकांना धडकल्या. नशीब कोणाला काही झालं नाही. ट्रॅफिक व्हायला नको म्हणून मारले आपण तिथून कल्टी आणि निघलो घराकडे. चला मित्रांनो बाय बाय. भेटू आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये.